तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणेखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानामध्ये खालील जी पदे आहे, तर ही कंत्राटी पद्धतीने भरायची आहेत. तर त्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि तुम्हाला जे अर्ज आहे तर ती इथं ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. तर इथं लिंक दिलेली आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. तर याच्या इथं 12 जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, ब साठी 1 आहे, क साठी 1 आहे, ड साठी 1 आहे, साठी 1 आहे, साठी इथं 3 जागा आहेत. त्यानंतर साठी 1 आहे, आरक्षीवसाठी इथं 2 जागा आहेत. आणि या पदासाठी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं MBBS लागेल. त्यानंतर MCI किंवा MMC कौन्सिलकडील इथं नोंदणी अनिवार्य आहे. आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते तुम्हाला इथं 60,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे बालरोग तज्ञ. तर याची इथं 1 जागा आहे अनुसूचित जमातीसाठी आणि यासाठी तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DNB इथं लागेल. त्यानंतर MCI किंवा MMC कौन्सिलकडील नोंदणी तुम्हाला इथं अनिवार्य आहे आणि यासाठी तुम्हाला 75,000 इतके वेतन मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठीची वयोमर्यादा आहे, तर ती इथं 70 वर्षापर्यंत आहे. तर वय 60 नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर इच्छुक उमेदवारांनी दिनांक 15/3/2024 ते 31/3/2024 पर्यंत इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे ऑनलाईन अर्ज करताना. त्यानंतर या भरतीसाठी जे परीक्षा शुल्क तुम्हाला इथं राहणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी इथं 300 रुपये आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 200 रुपये राहील. तर वरील पदे इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि ती 29/6/2024 पर्यंत इथं राहतील. त्यानंतर या भरतीसाठी जी तुमची निवड पद्धत आहे, तर ती इथं दिलेली आहे. तर एकूण 100 गुणांची टक्केवारी राहील. तर पदासाठी आवश्यक क्वालिफायमधील गुण यासाठी इथं 50 गुण आहे. त्यानंतर अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आहे. त्यानंतर पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता.